कुठलाही आई वडील म्हणलेत का माझा मुलगा मोठा बिझनेसमॅन होणार आहे आणि त्याला बिझनेस ट्रेनिंग मी देत जॉब करायचा असा की जिथं एसी मध्ये मस्त बसून जॉब जॉब करता येईल. म्हणजे हा विचार आहे. Right. तू सेटल झाला की संपलं ही मानसिकता आहे. आपल्या इथे हायएस्ट अर्नर काय आहे थोडेसे सांगा म्हणजे लोकांना कळेल. दास ग्रुप मध्ये आता हायएस्ट अर्नर सर मंथली ते आपली लोक लाजतात खूप. लोकांचा विचार जास्त करतात. म्हणजे मी आता रस्त्यावर हे दुकान पानपट्टी घालून बसलो की मला लोक काय म्हणतील. आपण कॉम्पिटिटर तयार न करता त्याच्याबरोबर मिळून कसं कोलॅबरेशन करून कसं धंदा करता येईल हे भारी. लोकांना जॉब पाहिजे फक्त. आज आपल्या प्रत्येकाच्या माइंडमध्ये सेट केलेलं आहे की बाबा मी कुठंतरी जाईन 8 तास काम करेन आणि मला पैसे पाहिजे. सेल्स आणि मार्केटिंग मध्ये तुम्ही शिकले आणि ते लोकांना तुम्ही आज सांगताय. मला सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे की सेल्स मध्ये नमस्कार, पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना लीड्स टू सेलच्या एका नवीन एपिसोडमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण बऱ्याच मोठ्या वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या उद्योजकांना आपल्या या पॉडकास्टवरती बोलवतोय. विषय एकच आहे की तुम्हाला जास्तीत जास्त व्हॅल्यू मिळावी, तुम्हाला बिझनेस कसे चालतात ते कळावे, बिझनेस कसे ग्रो केले जातात ते पण कळावं, इंडस्ट्री वाईज काय चेंजेस होतात, आत्ताच्या घडामोडी काय आहेत, एक एंटरप्रेन्युअर म्हणून त्याचा काय माइंडसेट आहे, फ्युचरमध्ये तो काय गोष्टी बघतोय, त्याने बिझनेस का सुरू केला, सुरू केल्यानंतर काय प्रॉब्लेम आले, हे जेव्हा तुम्हाला सगळ्या इन्फॉर्मेशन मिळतात आणि हे तुम्ही जेव्हा व्हॅल्यू घेताय का अशा लोकांकडनं की ज्याने ऑलरेडी हे केलं आहे, ठीक आहे. सो त्यांच्याकडनं तुम्हाला जास्तीत जास्त व्हॅल्यू मिळावी म्हणून आम्ही वेगवेगळ्या उद्योजकांना आपल्या पॉडकास्टवरती बोलवतो. आज तशाच एका उद्योजकाला आपण आपल्या या पॉडकास्टवरती बोलवलेला आहे. आज त्यांचा माइंडसेट काय आहे बिझनेसचा तो आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करूयात आणि त्यांनी बिझनेस सुरू करताना काय विचार केला, आत्ता काय विचार करतात आणि फ्युचरमध्ये ते काय बघतात आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडनं जाणून घ्यायचा प्रयत्न करूयात. सो वेलकम करूयात आपल्या पॉडकास्टवरती दास ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर शशिकांत भंडारी सर, जे कराड येथून आहेत. वेलकम सर लीड टू सेलच्या या पॉडकास्टमध्ये. थँक्यू सर. सर आपलं बरंच डिस्कशन होतं जेव्हा आपण मीटिंगसाठी बसलेलो असतो. तुमच्या वेगवेगळ्या बिझनेसवरती आपण डिस्कशन केलं. तुमचं दास ग्रुपचं डिस्कशन असेल, नाहीतर दास बेवरेजेसचं डिस्कशन असेल, नसेल तर तुमच्या फ्युचरच्या बिझनेसमधलं डिस्कशन असेल. सो तुम्ही थोडक्यात सगळ्या ऑडियन्सला हे सांगा की तुम्ही कुठून आहात, तुमचा बिझनेस काय आहे आणि तो किती मोठा हे पण ऐकायला आवडेल. सो ते सगळं सांगा आणि मग आपण पुढे जाऊयात आपल्या प्रश्नावरती. माझं नाव शशिकांत भंडारे, दास ग्रुप MD मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून काम करतोय. आपल्या आत्ता सध्या 2 कंपन्या आहेत, दास गॅस सेफ्टी इक्विपमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि दास बेवरेजेस, दास सूर्या बेवरेजेस, ह्या 2 कंपन्या आपण चालवतो. आज दास सूर्या बेवरेजेसमध्ये जे प्रोडक्ट्स आहेत ते हेल्थ रिलेटेड प्रोडक्ट आहेत, सगळे जे हेल्थवर काम करतात. आज गरज आहे प्रत्येकाला हेल्थची, तर हेल्थ रिलेटेड आणि इम्युनिटी बूस्टर्स प्रोडक्ट आहेत सगळे. आणि जे दुसरं प्रोडक्ट आहे गॅस सेफ्टी इक्विपमेंटमध्ये ते गॅसबद्दल आहे, जे आज दुर्घटना होत आहेत गॅसच्या, तर त्याच्याबद्दल गॅस सेफ्टी डिव्हाइस म्हणून. मग त्याच्यामध्ये कमर्शियल पाईपलाईन आणि रेग्युलर डिव्हाइससुद्धा आहेत. तर हे काम आपण त्याच्यामध्ये करतो. यामध्ये आपण घरोघरी जाऊन मुलं आपली त्याचं डेमॉन्स्ट्रेशन करतात, दाखवतात आणि जवळजवळ आता 5 ते 6 राज्यांमध्ये आपला बिझनेस गेलेला आहे. 150+ ऑफिसेस आहेत आपली आणि 1000+ मुलं, 1200+ मुलं आज आपल्याकडे ह्या सिस्टममध्ये काम करतायत. आणि हा कुठलंही म्हणजे असं नेटवर्क मार्केटिंग नसून डायरेक्ट जॉब ओरिएंटल काम आहे, ज्याच्यामध्ये मुलगा फुल टाईम काम करून आपल्या सगळ्या स्वप्न पूर्ण करू शकतो, चांगला इन्कम घेऊ शकतो. आणि जे प्रोडक्ट्स आहेत ते प्रोडक्टसुद्धा, काही प्रोडक्ट्स असे आहेत दास बेवरेजेसमध्ये जे माणसाला सुरक्षित करतात आणि दास गॅस सेफ्टीमध्ये जे प्रोडक्ट आहेत ते घरांना सुरक्षित करतात. सुरक्षेसाठी आम्ही पहिल्यापासून तत्पर आहोत आणि आम्हाला ते काम आवडलं म्हणून आम्ही ही कंपनी स्टार्टअप आहे. आता जवळजवळ 13 वर्ष आपल्या ह्या कंपनीला आता पूर्ण झालेले आहे. वाव, दॅट्स ग्रेट, दॅट्स ग्रेट. सो कुठलाही बिझनेस सुरू होतो ना सर, की त्याच्या मागे एक स्टोरी असते, वाय असतो की बाबा हा बिझनेस सुरू करायचा आहे. तर हा वाय आहे ना, किती इम्पॉर्टंट होता तुम्ही सुरू करताना? खूप इम्पॉर्टंट होता, कारण त्यासाठी मी जवळजवळ 28 वर्ष स्ट्रगल केला होता पूर्वी. 28 वर्ष बरेच बिझनेस छोटे मोठे मी चालू केले, बंद केले, अनुभव घेतला त्यातनं. बरेच बिझनेस अनुभव नसल्यामुळं बंद पडले, बरेच बिझनेस भांडवल नसल्यामुळं बंद पडले, बरेच बिझनेस काही लोक आपल्यापासून लांब गेल्यामुळं बंद पडले. म्हणजे असं होत हे स्ट्रगलमध्ये शिकत, म्हणजे ह्या अडचणी ज्या आल्या
त्या आम्हाला शिकवत गेल्या. पण लोकांना काय वाटतं की बिझनेस सुरू करायचं म्हणजे एकदम खूप सोपं आहे, पण इतकं सोपं नसतं. एखाद्या व्यक्तीसाठी बिझनेस चालू करणं खूप अवघड आहे आणि चालू केला तर तो टिकवणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही कुठलाही बिझनेस चालू करताय, पण त्याची लेंथ किती राहते आणि किती वेळ तुम्ही चालवू शकताय हे खूप महत्त्वाचं असतं त्याच्यामध्ये. तर आम्ही हा एक सिंगल डिव्हाइसपासून चालू केलेला बिझनेस आहे, की बाबा सेफ्टीचं प्रोडक्ट मला आवडलं आणि मला वाटलं की या प्रोडक्टमध्ये चांगलं काहीतरी होऊ शकतं, माझं चांगलं काहीतरी होऊ शकतं, म्हणून मी हा स्टार्ट केला होता ॲक्च्युली. पण त्याचा उद्देश नंतर चेंज झाला, की जसं जसं मला हे प्रोडक्ट आवडलं, मी लोकांपर्यंत पोचायला लागलो, लोकांची रिक्वायरमेंट त्याच्यामध्ये कळायला लागली आणि वाटलं की नाही बाबा हे लवकरात लवकर लई लोकांपर्यंत, आणि मी एकटा सगळ्यांपर्यंत नाही पोचू शकत. म्हणून काही लोक मी या बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व केली, त्यांना ट्रेनिंग दिलं, त्यांनाही शिकवलं. असं हळूहळू करत म्हणजे हा जो स्वतः मला पैसे मिळावे म्हणून चालू केलेला बिझनेस होता, कधी बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचला, बऱ्याच मुलांना जॉब याच्यातनं मिळाले, हे वाढत गेलं आणि अजून खूप इच्छा आहे की खूप वाढवायचं. म्हणजे आता तर 1000-1200 आहेत, पण टार्गेट मोठं आहे माझं. एक 5 लाख लोक आपण दास ग्रुपमधनं त्यांना जॉब द्यावी आणि त्यांची घरं सुरक्षित व्हावी आणि चांगली घरं चालावी, ह्याच्या उद्देशानं हा बिझनेस पुढे नेला. म्हणजे एम्प्लॉयमेंटचा एवढा मोठा प्रॉब्लेम लोक डिस्कशन करत असतात, पण मला असं वाटतं की तुमच्यासारखे उद्योजकच आहेत जे एम्प्लॉयमेंटचं खरं सोल्युशन करायला पाहिजे. प्रत्येकाकडे आहे आणि आज गरज आहे आपल्याला की बाबा प्रत्येकाला जॉब देणं गव्हर्नमेंट शक्य नाही. तर आपण असे काही तर आपल्या आत्तापासून मुलांना जर ट्रेनिंग दिले तर पुढची येणारी पिढी जॉब मागत फिरेल याची म्हणजे पूर्णपणे बंद होईल. बरोबर. सो म्हणजे आपण असं डिफाईन करू शकतो की तुम्ही पहिले रिसर्च केलात, मार्केट फिरलात, मार्केट फिरल्यानंतर तुम्हाला काही गोष्टी सापडल्या की कुठले प्रोडक्ट आहेत, कुठले चालू शकतात, तुम्ही लोकांना ते प्रोडक्ट विकले, दिले, डिमांड अँड सप्लाय चेक केला आणि तो डिमांड अँड सप्लाय कसा फुलफिल केला जाऊ शकतो त्यावरती तुम्हाला टीम सुचली. सो जेव्हा ही सुरुवात झाली टीमची, तर स्टार्टिंग, कारण प्रत्येक वेळेस स्टार्टिंग खूप इम्पॉर्टंट असतं. सो स्टार्टिंगला तुम्हाला लोक लागले असतील, लोक तुम्ही घेतले असतील. स्टार्टिंगला कुठले सगळ्यात हार्ड डिसिजन होते, हार्ड गोष्टी होत्या की ज्या घ्यायच्या आहेत आणि मग आता लोकांपर्यंत पोहोचायचे, हे तुम्हाला ते गोष्टी फील झाल्या? ज्यावेळी मी चालू केलं त्यावेळी माझ्याकडे जे आलेला जो ब्रँड होता तो एक अदर कंपनीचा ब्रँड होता ॲक्च्युली, आणि तो मार्केटमध्ये बऱ्याच ठिकाणी ब्रँड चालू पण होता आणि त्या पद्धतीनं मी काम तर स्टार्ट केलं. पण मला असं वाटलं की एक याच्यापेक्षाही चांगलं प्रोडक्ट, सिक्युअर प्रोडक्ट आणि त्याची सर्व्हिस मेन महत्त्वाची होती. कारण पहिला जो प्रोडक्ट होता त्याची सर्व्हिस कोणीही विकायचं, त्याच्यामुळे सर्व्हिस व्यवस्थित जाईल, कारण सुरक्षेचं प्रोडक्ट आहे, त्याला सर्व्हिस देणं गरजेचं आहे. म्हणून सगळ्यात पहिला तर आम्हाला चॅलेंज होतं की आपला स्वतःचा ब्रँड निर्माण करणं. ओके. कारण आज आम्ही हे एखादं प्रोडक्ट लॉंग टर्म करतोय आणि लोकांपर्यंत पोहोचवतोय, पण आपला ब्रँड नाही आहे तर त्याची व्हॅल्यू काहीच नाही राहणार. म्हणून आम्ही सगळ्यात पहिला फोकस केला की आपला ब्रँड बनेल आणि आम्ही ब्रँडवर फोकस करून आम्ही ब्रँड बनवला. एक सूर्या गॅस सेफ्टी डिव्हाइस असं नावानं ब्रँड बनवला आणि मग आम्ही त्यामध्ये लोक घ्यायला चालू केले की बाबा त्यांना शिकवायला किंवा त्यांना सेल्सबद्दल माहिती द्यायला किंवा डेमोस्ट्रेशन असेल त्याची माहिती. याच्यामध्ये चॅलेंज खूप होतं की पहिला 100 लोक आणले की आम्ही त्याच्यातली 2च लोक आमच्यापेक्षा थांबायचे. कारण मार्केटिंगचा जॉब म्हणजे हार्डवर्क खूप असतं, त्याला उन्हातानात फिरणं. काय विचार करतात सर मार्केटिंग मध्ये यायचं म्हणलं की लोक? खूप पहिला मार्केटिंग सांगितलं तर कोणी येणारच नाही, सगळ्यात पहिली गोष्ट. का असं होतं? आजही होतं की कारण सगळ्यांनाच माहिती आहे की ह्याच्यात स्ट्रगल खूप आहे, पैसे खूप मिळतात हे सगळ्यात माहिती आहे. कारण आज जर जगातला सगळ्यात मेहनत नाही करायची, सगळ्यात मोठा व्यक्ती, सगळ्यात जास्त पैसे कमवणारा जर मार्केटिंग मधलाच आहे, सेल्स मधलाच व्यक्ती सगळ्यात जास्त पैसे, हे सगळ्यांना माहिती आहे. पण त्याच्यात स्ट्रगल आहे जास्त हे माहिती आहे. पैसे मिळतात माहित असून पण स्ट्रगल नको असलेली लोक या बिझनेसमध्ये यायला बघत नाहीत. किंवा आज उन्हातानात फिरायला लागतं, ऊन असू द्या, पाऊस असू द्या, काही असू द्या, तिथं जायला लागतं, फील्डवर जायचं. त्यावेळी ग्राहकाच्या दरवाज्यात जातोय, ग्राहक काय रिप्लाय देते हे माहित नाही आपल्याला. एखादा आपल्याला बाहेर सुद्धा काढतो, एखादा बोलवून चहा सुद्धा पाजतो. ह्याच्यामध्ये खूप स्ट्रगल आहे आणि बऱ्यापैकी खूप स्ट्रगल करून आलेलीच लोक टिकतात आणि ते खूप मोठा पैसा पण कमवतात, खूप मोठा पैसा पण कमवतात. ते हार्ड. म्हणून काय करतात आता पण, आज पण आपल्या ह्यातली टेंडन्सी अशी आहे की स्ट्रगल पण नकोय आणि बिझनेस नकोय. मेन म्हणजे लोकांना जॉब पाहिजे फक्त. आज आपल्या प्रत्येकाच्या माइंडमध्ये सेट केलेलं आहे की बाबा मी कुठंतरी जाईन, 8 तास काम करेन आणि मला पैसे पाहिजे आणि सिक्युअर पैसे पाहिजे. मग हे पैसे जास्त पाहिजे हे फक्त विशफुल थिंकिंग म्हणायचं? फक्त नुसता विचार करतात.
पण ऍक्च्युली ट्रेनिंग नसल्यामुळे हा विचार करतात. जर हा. आज आपण आपल्या मुलांना सुरुवातीपासून बिझनेसचं ट्रेनिंग द्यायला चालू केलं की बिझनेस काय आहे हे सांगायला चालू केलं तर 100% हे कुठंतरी चेंज होईल. पण आजपर्यंत आपण हे सांगितलंच नाही. आज आपण मुलगा जन्माला आला की त्याला जॉब कुठं मिळेल या उद्देशाने त्याला शिक्षण चालू करतो. कधी आजपर्यंत मला सांगा कुठलाही आई वडील म्हणलेत का माझा मुलगा मोठा बिझनेसमॅन होणार आहे आणि त्याला बिझनेसचं नाही, ट्रेनिंग मी देतो किंवा नाही बिझनेसच्या ऐकायला शाळेत घालतो? असलं नाहीच आहे ना. आपल्याकडे एकच आहे की ह्याला अधिकारी बनवावं, कुठं तर चांगला जॉब, कुठं पोलीस बनवावं, कुठं मिलिटरीत टाकावं. त्याला काय करायला पाहिजे? शिक्षण. मग त्यासाठी शिक्षण आपण करतो. कुठल्याही मुलाला विचारलं तर तो एकच सांगेल की शिक्षण काय, मला मोठा जॉब पाहिजे. कधीही कुठला मुलगा म्हणणार नाही की मला मोठा व्यवसाय करायचा म्हणून मी शिक्षण घेतो. ही जोपर्यंत चेंज होणार नाही तोपर्यंत, आणि आम्ही बऱ्यापैकी आता ते चेंज करायचं चालू आहे 100%. कारण एवढी लोक बघा, तुम्ही स्वतः म्हणलात की मार्केटिंगमध्ये यायचं, सेल्समध्ये यायचं तर मेहनत आहे, पैसा पण तेवढा आहे. पण मला एक स्टोरी आठवली. जेव्हा मी पुण्याला यायचं ठरवलं होतं, म्हणजे माझ्या फादरने डिसिजन घेतला की मी पुण्याला जावं, डिप्लोमा कंप्लीट करावा. आणि हे जेव्हा डिस्कशन सुरू होतं आमच्या घरी, तर असतातच ना कोणी कोणी डिसिजनला येणारी मोठी लोक, जरा काका, गावातला एखादं कोणतरी. आता आमचं छोटं गाव आहे, सो ते आले आणि आमचं डिस्कशन चाललं होतं डिप्लोमा. मग मला तर डिप्लोमा केल्यानंतर काय होतं ते पण माहीत नव्हतं. तर डिप्लोमा इन इंजिनिअरिंग. मग मला कळलं की आपण इंजिनियर होऊ शकतो असं काय. तर त्यांनी सांगितलं. आणि तर तेव्हा डिस्कशन काय चाललं होतं की काय पडले गावामध्ये, सिटीत जायचं, एज्युकेशन घ्यायचं, म्हणजे कॉलेज करायचं, कॉलेज संपलं की, आणि तो जॉब करायचा असा की जिथं AC मध्ये मस्त बसून जॉब करता येईल. राईट, हा विचार आहे. राईट राईट. आणि पैशाचं काय रे, पैसे तर काय किती पण कमवशील, ते काय जेवढं तुझं आणि घरचं घर भागलं, तू सेटल झाला की संपलं. ही मानसिकता आहे. आणि मला वाटतं की प्रत्येकाचंच हे आहे. आज पूर्वी फॅन होता, आता AC पाहिजे लोकांना. पूर्वी लोक म्हणायचे की फॅन खाली निवांत बसून काय काम मिळते का बघा. आज पण तुम्ही सांगा की बाबा AC मध्ये केबिन मध्ये बसून काम आहे, हजारो लोक येतील, पगार कमी आहे, हजारो लोक येतील. पण तेच सांगा बाहेर फील्ड वर्क करायचंय, पगार चांगला मिळणार, जास्त पैसे मिळणार, ढिगानं लोक तिथं नाही म्हणून सांगतील तुम्हाला, होय कोण म्हणणार नाही. आणि इथं मात्र लाईन लागेल. आजही तुम्ही कुठलीही ऍड टाकला की पहिला ते विचारते तुम्हाला की सर काम काय आहे, एसीत आहे, निवांत आहे, टेबल खुर्ची आहे बसायला. ही टेंडन्सी कुठेतरी बदलली पाहिजे. आणि बदलली तरच तुम्ही मी काय म्हणतोय, 50 वर्ष जॉब करण्यापेक्षा 5 वर्ष एखादा चांगला व्यवसाय करा ना. तुम्ही 50 वर्ष जेवढं लावणार ना पैसे कमवायला एखाद्या जॉबमध्ये, तेवढं तुम्हाला 5 वर्ष एखाद्या व्यवसायामध्ये मिळू शकतं. वाव. पण त्या पद्धतीनं त्याचं ट्रेनिंग घेऊन, त्याचं शिक्षण घेऊन, 5 वर्षाचा बिझनेस करायला तुम्हाला 10 वर्षाचं शिक्षण तर घेतलं पाहिजे. डेफिनेटली. कारण तुम्ही ज्यावेळी 18-20 वर्ष शिकून एखादा जॉब बघताय, बरोबर आहे ना. बरोबर आहे. पण इथं तुम्हाला एखादं वर्ष सुद्धा बिझनेससाठी द्यायचं म्हणलं की नाही म्हणतायत. आजही आमच्याकडे दास ग्रुपमध्ये मुलं येतात, त्यांना आम्ही पेमेंट सांगूनच आणतो. कारण त्यांना स्वतःवर कॉन्फिडन्सच नसतो. मी हे करू शकतोय, मी सेल्स करू शकतोय. आणि सेल्सच्या दुनियामध्ये असं कधीच पेमेंट मिळत नाही. पण आम्ही आमची तयारी दाखवतो की ठीक आहे बाबा, तुझी तयारी आहे का पगार घ्यायची, फक्त आमचं एक छोटंसं काम आहे, एवढं फक्त टार्गेट छोटंसं मिनिमम पूर्ण कर, तुला आम्ही पगार द्यायची. आणि नंतर मग त्याला तो स्वतःच बघतो की टार्गेट छोटं आहे पण मी काम जास्त करतोय, मग मला पैसे जास्त, इन्सेंटिव्ह मध्ये जास्त पैसे मिळतात. मग इन्सेंटिव्ह काय नाही, सायकोलॉजीचा गेम आहे. येस, बरोबर ना. थोडंसं त्यांना कन्वर्ट करायला थोडंसं बऱ्याच वेळेला आम्हाला खोटं सुद्धा बोलावं लागतं. पण मला ही गोष्ट एकदम पटली सर, तुम्ही जे म्हणलात ना की नाही, आपल्याला कुठेतरी हेच सांगितलं गेलं की जॉबच करायचं. चेंज झाला. आणि तो जॉबचा डिस्कशन. आणि आता तुम्ही जे काम करताय तर याच्यामध्ये जर आपण बघितलं, मला वाटतं की यांना हे पण तुम्ही थोडंसं सांगू शकता की आपल्या इथे हायेस्ट अर्नर काय आहे, थोडंसं सांगा, म्हणजे लोकांना कळेल की बाबा मार्केटिंग सेल्स एवढं मोठं कसं काय. दास ग्रुपमध्ये आता हायेस्ट अर्नर सर मंथली 7 लाख रुपये घेतो. असा व्यक्ती आहे, ज्या व्यक्ती त्यानं पण स्ट्रगल केलाय. असा व्यक्ती आहे की ज्याच्याकडे म्हणजे 2 व्हीलर घ्यायला सुद्धा पैसे नव्हते. म्हणजे जुनी 12-13 वर्षाची 2 व्हीलर त्याला थोडंसं तोडमोड करून तो वापरत होता. पण आज तोच व्यक्ती त्याला बिझनेस शिकवला, त्याला ट्रेनिंग दिलं, त्याला शिकवलं की धंदा कसा करायचा असतोय. तो इतका इंटरेस्टिंग, तो सुद्धा येताना असाच आला होता की मला फिक्स पेमेंट काय देणार असला तर सर मी येतो तुमच्याकडे. सही बात. पण आज त्याची टेंडन्सी बदलली, आज विचार बदलला. आज महिन्याला 7 लाख रुपये अर्न तो करू शकतो. आणि आज तोच व्यक्ती जो स्वतःच्या कामाच्या शोधात होता, तो हजारो लोकांना आज काम द्यायला, त्याची स्वतःची 400 लोकांची टीम आहे सर. बापरे.
आणि 400 लोकांची टीम तो हँडल करतो. आणि त्याने विचार पण केला नसेल, कधीच विचार केला नव्हता या गोष्टी. मला असं वाटतं की सर मार्केटिंग असेल, तुम्ही जे मार्केटमध्ये फिरलात, मला वाटतं हीच ती लर्निंग होती का जी लोकांना सांगताय तुम्ही? 100%. काय काय असे मेन मुद्दे तुम्ही सांगू शकताय मला की सेल्स आणि मार्केटिंगमध्ये तुम्ही शिकले आणि ते लोकांना तुम्ही आज सांगताय? मला सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे की सेल्समध्ये तुम्ही तुमचा रोज चेक लिहू शकता. जो जॉबमध्ये कधी नाही, कितीही मोठा जॉब असू दे, तुम्हाला तिथं तुमचा चेक कधीच लिहिता येणार नाही की मला आज एवढे पैसे पाहिजे. बरोबर आहे. पण मार्केटिंगमध्ये हे आहे की तुम्ही तुमचा चेक लिहू शकता की मी आज सकाळी घरातनं बाहेर पडताना ठरवू शकता की मी आज पैसे मला किती कमवायचे आहेत, माझं इन्सेंटिव्ह आज किती झाला पाहिजे, बरोबर. माझं कमिशन आज किती निघलं पाहिजे. ही सगळ्यात मोठी गोष्ट. आणि त्यावेळी मला गरजही होती त्याची. आणि मला म्हणून तर मी यामध्ये आलो. म्हणून काय म्हणतो की बाबा स्ट्रगल पाहिजे, म्हणजे परिस्थिती भरपूर शिकवते. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे, बरोबर. परिस्थितीच आपल्याला सगळं शिकवून इथंपर्यंत आणते. मला वाटतं सर, असं नाही वाटत आहे का तुम्हाला की लोकांमध्ये भूकच कमी आहे? भूक आहे, भरपूर भूक आहे, पण त्याला त्यांनी शांत केलंय स्वतःला की स्वतःच ठरवलंय की नाही मी पोचू शकत तिथपर्यंत. भूक भरपूर आहे, दुसऱ्यांच्या गाड्या बघून खूप आनंद वाटतो, त्याच्याबरोबर जाऊन त्याच्या गाडीत बसून चहा प्यायला पण आवडतं. परत आणि येताना वाटतं की बाबा ह्यानं घेतलं, आपण घेतलं असतं तर. पण ते करायचं नाही. त्याच्याबद्दल भूक भरपूर आहे, पण कष्ट जे पडतात ना त्याच्याबद्दल, ते कष्ट नको आहेत. फक्त मला सगळं पाहिजे पण मला कष्ट नको आहे. करायचं काहीच नाही. हा, करायचं काहीच नाही आणि मला पाहिजे. नाही मिळणार ना. असं कसं होईल? नाही मिळणार. तेच तर लोकांचं, आजच्या लोकांचं तेच चुकते. मग आता जे बिझनेसमध्ये येतात आहे, तर तुम्ही काय सांगाल यांना की बाबा काय गोष्टी तुम्ही ॲटलीस्ट एवढ्या गोष्टी तरी करा? मी आता जे बिझनेस चालू करणार आहे, सगळ्यात पहिला मुद्दा त्यांना सांगेन की तुम्ही टिकून राहायला शिका. ओके, म्हणजे कुठलीही परिस्थिती आली, कुठल्याही परिस्थितीत तुम्ही व्यवसाय, माझाही व्यवसाय चालू केला, मलाही 2 स्ट्रगल आले, मोठे आले एकदम. पहिला स्ट्रगल आला नोटाबंदीचा. त्यावेळी खूप म्हणजे चालू असलेला बिझनेस मलाही वाटलं त्यावेळी की सोडून जावं, पण मी टिकून राहिलो. दुसरा स्ट्रगल तर खूप मोठा आला, कोरोनाचा वेळ आली. त्यावेळी तर माझे जवळजवळ 35-40 ऑफिस, म्हणजे 3-3.5 लाख रुपये रेंट जात होतं. पण तिथंही आम्ही थांबलो नाही. तिथं पर्यायी मार्ग, आणि पर्यायी मार्ग शोधले की मिळतात. असं नाही की तुम्हाला काय मिळत नाही, तुम्ही शोधत नाहीये, फक्त तुम्ही हार मानून लगेच बॅकअप करता. बॅकअप नाही करायला पाहिजे. सही बात आहे. हार नाही मानली पाहिजे शेवटपर्यंत. शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलंय ना की शेवटच्या टोकापर्यंत लढा. वा, बरोबर आहे ना? ते लढलं पाहिजे आपण, आणि तिथे विजय 100% आहे. तोपर्यंत विजय नाही आहे. सही बात आहे. त्याच्यामुळे पहिला धंद्यातला, व्यवसायातला पहिला मुद्दा आहे की तुम्ही टिकून राहायला शिका. पेशन्स. दुसरी गोष्ट, तुम्ही म्हणताय तसंच होईल हे कधीच होत नाही व्यवसायामध्ये. तुम्ही चालू केला धंदा आणि तुम्ही म्हणाल की आज मी चालू केला, उद्या मला लाख रुपये मिळतील, करोड रुपये मिळतील, कधीच होत नाही. त्या धंद्यासाठी वेळ दिला पाहिजे. बरोबर आहे ना? बरोबर आहे. कुठलंही आज झाड लावलं आपण, आपली म्हण आहे ना पूर्वीची, झाड लावले की फळ यायला वेळ लागणार, तेवढा वेळ आपल्याकडे पाहिजे, त्याला खत पाणी घालायला पाहिजे. तुम्ही नुसता झाड लावलं म्हणजे फळ मिळेल का? नाही मिळणार. तसंच व्यवसाय आपला, निसर्ग भरपूर काही शिकवतो. झाड लावल्यावर त्याला खत पाणी घालायचंय, त्याचे पैसे तुमच्या खिशात पाहिजेत. बरीच लोक लोन काढतात, धंदा व्यवसाय घालतात, खत पाणी घालायला पैसेच नाहीत. तवर का हप्ते येऊन बसलेले असतात इकडं, मग ते जवळची पुंजी पण खर्च होऊन जाते. मग व्यवसाय बाद, तिथून निगेटिव्हिटी चालू होते. 4 जण व्यवसाय चांगला करणार असला त्याला पण नको त्याच्यात धंद्यात पडूच, माझं सगळं घरदार विकलं गेले बघ. अरे बापरे, हे चुकीचं आहे ना सर. तुम्ही धंद्याची माहिती घ्या, तुम्ही ट्रेनिंग घ्या, तुम्ही त्याच्यात कष्टाची थोडीशी तयारी ठेवा. तुम्ही धंदा घातलाय, एसी लावलाय, तिथं बसलाय, गिराईक येईल, नाही होणार. ते गिराईक आणायचा मार्ग शोधला पाहिजे. बरोबर आहे ना? आज नवीन नवीन मार्ग आहेत, नवीन नवीन आज गोष्टी होत आहेत. कस्टमर आपल्याकडे वळवायचे, त्याच्यासाठी काही स्कीम्स लावल्या पाहिजेत, काही गिफ्ट्स लावले पाहिजेत. आपल्या दुकानपर्यंत लोक कशी येतील याचा प्रयत्न केला पाहिजे, तर ते दुकान चालेल. नाहीतर नुसताच दुकान मस्त सुंदर केले, एसी लावलाय, बसलाय, काय उपयोग आहे त्याचा? खरं नाही चालणार ना. असं नाही येणार ना कस्टमर. तर आज एवढे मोठे ब्रँड आहेत, आज लक्स काढला आणि दुकानात ठेवून बसले का? तिने करोडो रुपये ऍडव्हर्टाइजमेंट खर्च केले, अजून चालू आहे. बरं, एवढा लक्ष खपतोय, तिने ऍड बंद केली करायला पाहिजे होती ना, असं वाटतं. तुमचा धंदा चालू झाला की तुम्ही सगळं बंद. काही कस्टमर मला विचारतात की सर किती दिवस करायला लागेल? म्हणलं मार्केटिंग आहे, बंद करायचा प्रश्न लाईफ टाईम करायला पाहिजे सर. आणि आपल्या दुसरी गोष्ट जी तुम्हाला सांगायची, ती आपली लोक लाजतात खूप. म्हणजे लोकांचा विचार जास्त करतात की बाबा मी हे करायला, म्हणजे मी आता रस्त्यावर हे दुकान पानपट्टी घालून बसलो की मला लोक काय म्हणतील. पण कुठले लोक तुमचा कधी लाईट बिल भरायला येणार नाहीत, तुमच्या घरात राशन भरायला येणार नाही.
तुम्ही लोकांचा विचार करू नका, तुम्ही तुमचा विचार करा की मला काय करायचंय, लोक काय म्हणतील त्यांना विचार करू द्या ना, त्यांना काय म्हणायचंय Obviously. त्यांचा पण ते विचार त्यांचं काम आहे. हा त्यांचं काम आहे. तुम्ही त्यांचा विचार करत बसणार आणि कुठलाही धंदा, आज भाजीवाला सुद्धा सर शेअर मार्केटपेक्षा जास्त, आज तुम्ही सगळे Seriously, जगभर खरंच. चालू झाले, शेअर मार्केटमध्ये पैसे जास्त मिळतात. पण अरे विचार करा ना, तुम्ही भाजीमध्ये पण डबल पैसे कमवू शकता. आज एक मेथीची पेंडी तुम्ही घेतली 5 रुपयाची आणि ती 10 रुपयाला विकू शकता. हे एका भाजीत, पण तिथं तुम्हाला बसायचं नाही, तुम्हाला एसीत. मग हे तर लाख रुपये गेले शेअर मार्केटमध्ये, मग आणि शेअर मार्केट पण बाद. त्याच्यापेक्षा तुम्ही त्याचं नॉलेज घ्या ना, कुठलाही व्यवसाय करताना त्याचं नॉलेज घ्या. कुठलाही धंदा छोटा आणि कुठला मोठा नसतो. बरोबर आहे. त्याच्यात पैसे कसे कमवतात. आज एखादा लिंबू विक्रेता सुद्धा बघा, आज मार्केटमध्ये शेतकऱ्याकडनं 1 रुपयाला आलेला लिंबू 2 रुपयाला विकायची कला आहे त्याच्याकडे. खरंच मग डबल झाले ना सर, एका दिवसात एका तासात कुठलं शेअर मार्केट डबल करून देतं सांगा. कोणीच नाही देत. तुमचाच बिझनेस देऊ शकतो. एवढा छोटे छोटे बिझनेस सर इतके चांगले चांगले, पण त्याच्याकडे लोकांचा बघण्याचा उद्देश हे लई छोटा आहे, हे लई हलकं काम आहे. हे इतकं असं रस्त्यावर बसायचं नाही होणार. माइंडसेट नाहीये, माइंडसेट चुकीचा झाला, त्याच्यामुळे हे होतं. तर ते तुम्ही लाजलं नाही पाहिजे. कुठलाही व्यवसाय करताना तुम्ही लाजू नका, तुम्ही घाबरू नका. लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. तुम्हाला पटलं ना, तुम्हाला 4 पैसे मिळतायत ना, ते करा. सही बात आहे, ॲक्युरेट. त्यातच तुम्ही प्रगती करून दाखवा. जे लोक तुम्हाला नावं ठेवणारे होते तेच लोक तुम्हाला विचारायला येतील की हे सर कसं करायचं. कारण मी ज्यावेळी बिझनेस, मी रस्त्यावर फिरायचो, आमचे पण नातेवाईक वगैरे मला म्हणायचे, हा काय हे भांडी घेऊन फिरतोय, हे करतोय, ते करतोय, असे बोलायचे. तर त्यावेळेला आम्ही त्याच्याकडे बघितलं नाही. आज तेच लोक त्यांच्या मुलांसाठी सल्ला विचारायला येतात आमच्याकडे. आमच्या मुलांसाठी काहीतरी व्यवसाय सुचवा, आमच्या मुलांना काहीतरी सांगा. तेच लोक आहेत. लोकांना बदलणं आपल्या हातात आहे ना, तर ते आपण केलं पाहिजे. कारण तुम्ही तिथं लक्ष नाही दिलं तेव्हा. आणि तिसरी गोष्ट मार्केटिंग मध्ये एक आहे, तुम्ही जे तुमचं भांडवल आहे ते भांडवल टिकवता आलं पाहिजे. भांडवल आणि इन्कम हा एकत्र नाही करता आला पाहिजे. ओके. बरेच लोक काय करतात की भांडवल इन्कम समजून खर्च करतात. जे भांडवल असतंय ते इन्कम, माझा फायदा झाला म्हणून खर्च करतात. ओके. आणि बऱ्याच वेळेला मग भांडवल कमी पडलं की तो व्यवसाय बंद पडतो. तर तसं न करता इन्कम मधले पैसे तुम्ही भांडवल मध्ये घातले पाहिजे. हे सूत्र ज्याला जमतं ना, त्याचा व्यवसाय मोठा होतो. ज्याला हे जमत नाही ना, जो काय करतो की धंदा झाला की हा सगळा माझा प्रॉफिट आहे, पण अरे प्रॉफिट नाही, त्याच्यातलं भांडवल पण आहे ना, मग तुमचं भांडवल वाढणार कसं. जो व्यवसाय मी सर 20,000 रुपये म्हणजे व्याजानं काढून किंवा मिसेसचे दागिने घाण ठेवून गेले, तो व्यवसाय मी आज 2 करोडला नेलाय. त्याचं मेन सूत्र काय आहे की भांडवल 2 करोडचं झालं कसं, तर आम्ही इन्कम मधले पैसे त्या व्यवसायात भांडवल ठेवले. बरेच लोक भांडवल मधले पैसे इन्कम समजून खर्च करून टाकतात. मग तुमचा व्यवसाय कसा वाढेल, मग तुम्हाला भांडवल, मग तुम्ही बँकेचे लोन घेणार, मग फुकटचे पैसे बँकेचं व्याज म्हणून भरणार. मग इथं इन्कम झालेला असतोय 100 रुपये, व्याज झालेलं असतोय 150 रुपये, मग तुम्हाला प्रॉफिट होणार कसा. करेक्ट आहे. या सूत्र सुद्धा व्यवसायामध्ये जुळवलं, खूपच इम्पॉर्टंट. ही सूत्र जर तुम्ही जुळवली तर एखादा व्यवसाय चांगला 100%. बिझनेसमध्ये सर आता तुम्ही जसं म्हटलात की नाही का, मानसिकतात कुठेतरी तुम्ही भूक किती आहे लोकांची ते पण सांगितलं. विचार वाटतं फक्त की लोकांना बिझनेस करायचा आहे, पैसे पाहिजेत, पण ऍक्च्युली कुठेतरी सिक्युरिटी शोधतात, ते असं आहे का? 100% सिक्युरिटी शोधतात प्रत्येक लोक, की बाबा म्हणजे सगळ्यात रिस्क घ्यायला घाबरतात. आपल्या इथली लोक बिझनेस करत नाही, त्याचा रिस्क घ्यायला घाबरतात. त्यांना माहिती आहे की बिझनेसमध्ये 100% रिस्क आहे. तर बरेच लोक आपले म्हणजे आपल्याला लहानपणापासून शिकवलेलं आहे तसं, ते करू नको, ते म्हणजे नको हे शब्द आपल्याला डोक्यात सारखे टाकलेला आहे पहिल्यापासून. आज पण बघा, आपण घरामध्ये लहान मुलगा काय करत असला तर नको नको ते करू नको, पण कधीच म्हणत नाही आपण ते कर, हो ते काय व्हायचं ते बघूया आपण, असं कधीच म्हणत नाही. मग लहानपणापासूनच आपल्याला हे आपली मेंटॅलिटी त्या पद्धतीने सेट केलेली आहे की तू कुठलीही गोष्ट करू नको. बघा, बाहेर चालला खेळायला पडशील, म्हणजे निगेटिव्ह थॉट स्टार्टिंगलाच जास्त घातलेले आहेत लहान मुलांमध्ये किंवा आपल्यामध्ये. लहानपणापासून निगेटिव्ह थॉट्स जास्त घातलेले. मग अचानक तुम्ही जर रिस्क घ्या म्हणले तर प्रॉब्लेम घेणार नाही ना कोण. ते पहिल्यापासून आपल्याला इनबिल्ट असतं. लहानपणापासून रिस्क घ्यायला आई वडिलांनी शिकवली असती तर आता आपण रिस्क घेतलो असतो. लहानपणापासूनच आपल्याला शिकवलंय हे नको करू, ते नको करू, ते नको हा शब्द हजारो वेळा आपण ऐकलाय आता. बरोबर. त्याच्यामुळे तो फिट झाला ना. सो आता तुम्ही एवढी मोठी टीम सांभाळताय, तुम्ही ही सायकोलॉजी सांभाळताय तुम्ही लोकांची, नाही म्हणलं तरी, कारण ना त्यांनाही तुम्ही रिस्क
तुम्ही सांगताय की बाबा रिस्क काही नाहीये, मला वाटतं की मेहनत हीच एक रिस्क आहे, एवढीच रिस्क आहे. हीच रिस्क आहे इथं आपल्याला. आता ही जेव्हा लोक तुम्ही घेतली, तर आता तुम्ही जसं म्हणलं की मी एकट्याने नाही सांभाळणार आहे ना एवढं सगळं, बरोबर. तुम्ही लोक घेतली, तुमच्यासोबत काय असे टॉप लोक असतील की ज्यांच्यावरती मग त्यांच्या खाली अजून लोक असतील, बरोबर ना? सो ही जेव्हा तुम्ही लोक घेतली, कोर आपण म्हणूयात त्यांना, की तुम्ही असं काय गोष्ट बघितली किंवा एखाद्या व्यक्तीने त्याच्या लिडरशिप टीममध्ये कुठल्या प्रकारची लोक आणि त्यांची मानसिकता काय असली पाहिजे आणि जे लोक पुढे बिझनेस वाढवतील आपला? आता सगळ्यात पहिली गोष्ट काय आहे की आम्ही जो व्यवसाय चालू केला हे आम्हाला कळालं. आता मी जो पॉईंट तुम्हाला सांगितला की रिस्क घ्यायचं म्हटलं, रिस्क म्हणजे काय आली, स्वतःची मेहनत पण करायला तयार आहेत लोक, पण भांडवल टाकून कुठला धंदा करायला तयार नाही, त्याची रिस्क घ्यायला तयार नाही, किंवा कोण घ्यायला तयार आहे त्याच्याकडे नाही आहे, अशा गोष्टी आहेत. मग आम्हाला हे ते दिसलं बिझनेसमध्ये, किंवा मला दिसलं ते की हे 2 पॉईंट आहेत. लोक का व्यवसाय करत नाहीत किंवा आपल्याबरोबर लोक काय येत नाही आहेत, तर एकतर स्वतः पैसे घालायला त्यांच्याकडे एकतर नाही आहेत, पैसेच नाही आहेत, नाही आहेत तो घालू शकत नाही, बरोबर आहे. आता नाहीच आहेत तर घालणार कुठलं, बरोबर आहे, हा प्रश्न आहे. आणि ज्याच्याकडे हाय तो रिस्क घ्यायला तयार नाही, की बाबा घातलेत की प्रॉफिट होईल नाही होईल हे माहित नाही. मग म्हटलं ह्या दोन्ही गोष्टी आपणच केल्या तर आम्ही विचार काय केला की भांडवल आमचं, धंदा तुमचा, ओके, ही पद्धत आम्ही त्याच्यामध्ये घेतली. आणि जी लोक आज कोर कमिटी मिटिंगला किंवा कोर कमिटी मेंबर झाली किंवा हाय लेवलला गेली, ती त्यांच्या कष्टावर झाली. आम्ही काय केलं, त्यांना टच दिला. काय दिला, त्यांच्याकडे ट्रेनिंग नव्हतं, बिझनेसनं ट्रेनिंग दिलं. त्यांच्याकडे ऑफिस कुठं काढायचं, जागा ऑफिस नव्हतं तर आम्ही ऑफिस दिलं. त्यांच्याकडे भांडवल नव्हतं तर ते आम्ही भांडवल त्यांना तयार करून दिलं की तुम्ही भांडवल घालू नका आम्ही. आणि हे सगळं दिल्यानंतर मग ही मुलं चांगली व्यवसाय करू लागली. मग त्यातनं आम्ही कॅपॅसिटी चेक केली की बाबा एकाकडं तू 10 माणसं घे आणि हँडल कर, तो 10 हँडल करू शकतोय का बघितलं, जो करत नाही त्याला काढून टाकलं, जो करतोय त्याला 20 दिली, बरोबर. आता 20 करतोय का, मग त्याला सांगितलं आता ही 20 तुझे आहेत, आता तू 20 आण, ओके, मग 40 झाली. असं करत 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 टीम लीडर बनून काही लोक चांगल्या पोस्टला कोर कमिटी. म्हणजे आपण पहिली गोष्ट बघितली की मेहनत करू शकणार आहेत का, येस, पैसे नसतील तर चालेल एखादी, पण त्याच्याकडे मेहनत करणारी पाहिजे. आणि तो मग बाकीच्या गोष्टी आल्या, स्मार्ट वर्क आहे का, टीम मॅनेजमेंट जमतं का, आणि ह्याचं तुम्ही ट्रेनिंग दिलं तर. सो मग एखादी टीम, एखाद्या कंपनीला जर त्याची सेकंड टीम तयार करायची असेल सोबत, की त्याच्या अंडर जे काम करेल आणि तो बिझनेस मोठा करेल, तर त्यांनी ह्या गोष्टी बघितल्या पाहिजे की बाबा त्याच्याकडे कामाची कॅपॅसिटी किती आहे. बाकी काय नसू दे, पण त्याची प्रत्येक गोष्टीला उभारून पुढे लढण्याची तयारी आहे की नाही, म्हणजे कुठल्याही परिस्थितीत मला बिझनेस करायचा आहे, बरोबर आहे. मग माघार घेणारी लोक नाही उपयोग होत, त्यांना टीम नाही हँडल होत, बरोबर. मग बऱ्याच वेळेला काय होतं, पोरांना काम चांगलं करत असतो पण टीम हँडलिंग जमत नाही. मग जो काम चांगलं करतोय त्याला टीम हँडलिंग शिकवायचं, टीम कसं हँडल करायचं, लोकांना कसं हँडल करायचं, कुणाला काय सांगायला पाहिजे, त्याला जुळवून कसं घेतलं पाहिजे. कारण आपल्या इथं खूप भाऊ एक बांध टिकत नाही, बघताय रोज भांडणं असतात. मग बाहेरची एकत्र करणं खूपच अवघड गोष्ट असते. ते तर तुमचे कोणच नाही, ते तर कोणच नाहीत तुमचे, त्यांना एकत्र ठेवणं म्हणजे खूप मोठी गोष्ट असते. आणि प्रत्येकामध्ये क्लेशेस असतात की हा असा वागतो तो तसा वागतो. मग त्यांना ट्रेनिंगमध्ये आणायचं, ट्रेनिंग द्यायचं, मग त्यांना हँडलिंग, बाबा त्यांना नफा तोटा दाखवायचा की बाबा इथं तोटा कसा होणार, इथं फायदा होणार कसा तुझा, म्हणजे ही गोष्ट हँडलिंग केलीस की एवढा फायदा होणार आहे, ही नाही केलीस तर एवढा लॉस होणार आहे, हे समजून सांगायचं त्यांना बसून. मग तुला काय फायदा होईल, 4 लोक, मग अदर पीपल मनी, अदर पीपल एफर्ट्स लागल्याशिवाय तुला पैसे मिळत नाहीत. म्हणजे दुसऱ्यांचा पैसा आणि दुसऱ्यांचा वेळ लागला तरच तुम्हाला पैसे मिळतील, तरच तू श्रीमंत होऊ शकतोस. पण त्या माणसांना हँडल करायला तुला आलं पाहिजे. मग हे सगळं शिकवायचं. त्यातनं पण काही नग असतात की ते नाहीच म्हणतात, मला करायचंच नाही, मी हा इथं ठीक आहे, बरोबर ठीक आहे म्हणायचं, त्याला म्हणायचं ठीक आहे. मी काही लोक असतात नाही मला एकट्याला काम करायला जमतंय, मला लोकांशी जमत नाही माझं, ठीक आहे. मग तू तसं पण लोक आहेत आमच्याकडं, ते अजून पण कामच करतायत, ठीक आहे, तुला जे पडतंय ते कर. अशी काही गोळा करून ही सगळी टीम डेव्हलप करून जमवलेली. जबरदस्त. मला एक सांगा की आता ही लोक जेव्हा सगळे काम करतात, सगळं मॅनेजमेंट करतात, तुमचा ॲज अ उद्योजक म्हणून तुमचा रोल काय असतो, तुमचा तो दिवस काय असतो नेमका, किंवा तुम्हाला काय काय करायचं असतं, कुठे फोकस असतो? सकाळी उठल्याबरोबर हाच फोकस असतो की सगळ्यात पहिला फोकस आहे की ज्या प्रोडक्टवर लोक काम करायला ते प्रोडक्ट त्यांना वेळेत पोहोचले का. ओके. कारण आज मार्केटिंगमध्ये काय असेल, तुम्ही रिकामं जाऊ शकत नाही ना, तुमच्याकडे प्रोडक्ट पाहिजे हातामध्ये, आणि जर तुमच्याकडे प्रोडक्ट नसेल तर तुमचा दिवस वाया आहे. मग सगळ्यात पहिला
एक मॅनेजिंग डायरेक्टर किंवा एक मालक म्हणून हे बघितलं पाहिजे की जी वस्तू जे प्रोडक्ट आपण विकायला लागलोय ते प्रोडक्ट कमी कधी नाही पडलं पाहिजे. ओके. त्यांच्या हातात प्रोडक्ट ते गेलं पाहिजे. बरोबर. दुसरी गोष्ट असते की सकाळी उठल्याबरोबर अशी काही ऊर्जा आपण ह्या मुलांना देऊ शकतो का, असं काय सांगू शकतो की आज त्यांचा सेल जास्त होईल, त्यांना चांगलं प्रॉफिट होईल आणि ते मार्केटमध्ये जाण्यासाठी उत्सुक असतील. राईट. मग काही निगेटिव्ह असतील तर त्याची एक मीटिंग असते आमची सकाळी, किंवा त्या मीटिंग्समध्ये बाबा काय वाटलं मुलांना तर ते फोन करतात. ते मग काही काय होतं, मुलं नवीन नवीन असतात, गेली मार्केटमध्ये की त्यांना कस्टमर काय तर प्रश्न विचारले तर ते देता येत नाही म्हणून रिटर्न येतात. तर त्या प्रिपरेशन त्यांचं करायचं त्या मीटिंगमध्ये सकाळच्या, की बाबा असं विचारलं तर त्याचा प्रश्न काय द्यायचं, त्याचं उत्तर काय सांगायचं, एखादा प्रश्न पडला तर त्याचं उत्तर कसं दिलं पाहिजे, हे प्रिपरेशन असतं. त्यांचं जे येणारं अमाऊंट आहे ती अमाऊंट व्यवस्थित बाबा, कारण आज जग तुम्हाला माहिती आहे की इथं 15-15 मिनिटाला बदलतात. आता ही एवढी आमची 1000-1200 मुलं आहेत, पण ह्याच्यामध्ये ही निवडलेली आहेत, ह्याच्यातनं काही अशी लॉस करून पण गेलेले आहेत. खरं. कारण जग तसं आहे, वातावरण तसं आहे, पण त्यांच्या अडचणी त्यांचे प्रॉब्लेम्स तेवढे असतात की बाबा आपल्या इथं आलाय तर आपल्याला एवढं माहित नसतं की ह्याचं मागचं बॅकग्राऊंड इतकं कसं आहे. तर बऱ्याच वेळेला ते लॉस करून पण मुलं जातात. मग त्याची पण तयारी पाहिजे आपली, ते मोठा रिस्क असतो. तर त्याची पण तयारी ठेवली पाहिजे की बाबा ठीक आहे एखादा गेलाच तर त्याला कसं ते कुठून भरून काढायचं, किंवा ती कम अमाऊंट कशी आपल्याकडे अरेंज झाली पाहिजे. बरोबर. ते असतं. कारण काय एखादा जाताना महिनाभराचा इन्कम पण घेऊन जाऊ शकतो त्याच्यामुळे तो कुठनं भरून काढायचा ह्याचं पण प्रिपरेशन सकाळी असतं आमचं. आणि त्या पद्धतीनं सगळं मग आमचा दिवस स्टार्ट होतो. आणि मग चालू होतं दिवसभर आपलं हे कुठं. त्यातनं काही मुलं कामाला गेली की काही प्रॉब्लेम्स आले तर त्याच्या वेळेला कॉलिंग येतात. काही अशा काही फिक्स तत्व किंवा गोष्टी ठरवल्यात तुम्ही कंपनीमध्ये ज्या की प्रत्येक कंपनीने विचार केला पाहिजे असे ठेवण्याचे, ज्याच्यामुळे दास ग्रुप मोठं होतं? सकाळी सगळ्यात पहिली गोष्ट आमची सकाळी मीटिंग असते. ती मीटिंग आम्ही कधीही चुकवत नाही. कारण काय होतं की दिवसभर काम करून आलेला असतो मुलगा, रात्री झोपी सगळं विसरलेला असतो. सकाळी ज्यावेळी तो फील्डवर जातो त्यावेळी तो फ्रेश पाहिजे, आणि ते फ्रेश पाहिजे म्हणून सकाळी आपल्याला त्याला मॉर्निंग मीटिंग म्हणतो आम्ही. मॉर्निंग मीटिंग गरजेची असते आणि त्याचं एक टायमिंग ठरवतो. म्हणजे का तर त्या टायमिंगला तो मुलगा तिथे येईल. कारण मार्केटिंग हे काम असं आहे की कुठल्याही वेळेत करतात. बरोबर आहे. पण काय होतं मग तुम्ही दुपारी जर जाल तर तेवढा तुमचा रिस्पॉन्स किंवा तेवढा सेल्स टार्गेट नाही होत. कारण सकाळी माइंड सेट असतं, फ्रेश असतं, आपण त्याच्यामध्ये काही आखू शकतो किंवा मला इथं जायचं आहे, ह्यांना भेटायचं आहे, त्या कस्टमरला भेटायचं आहे. दुपारी जर म्हटलं तर दुपारपर्यंत तुमची 4-5 कामं झालेली असतात आणि माइंड सेट हल्लेला असतो. बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही जाऊ शकता. म्हणून आम्ही रोज सकाळी मॉर्निंग मीटिंग घेतो. मॉर्निंग मीटिंगला फिक्स होतं की आज काय करायचंय, कुठं जायचंय, आणि हे पाळल्यामुळे थोडंसं मुलांना सपोर्ट होतं. आणि त्या मॉर्निंग मीटिंगमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील, काही शंका असतील तर ती मुलं आपल्याला विचारतात. डेफिनेटली. त्याच्यामुळे हे करणं गरजेचं आहे. सो जसं आपला दास आपला जसं आपला सेफ्टी डिव्हाइस, ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही दास बेवरेजेसकडे पण वळलात. बरोबर. सो पहिले तर मला हा प्रश्न आहे की तुम्ही एका बिझनेस चालू असताना दुसरा बिझनेस कधी विचार केला पाहिजे, तर मोमेंट काय असतो आता आणि कसं वळलं पाहिजे आपण? सगळ्यात पहिली गोष्ट कसं आहे की हा जो पहिला बिझनेस आहे आमचा, हा रिसायकलिंग नाही आहे. म्हणजे एकदा जर मी प्रोडक्ट दिलं, कस्टमरला प्रोडक्ट दिलं, तर ते जवळजवळ आमचं प्रोडक्ट 30-50 वर्ष रिपीट कस्टमर नाही आहे, रिपीट सायकल नाही आहे. बरोबर. मग आता आमच्याकडे जी मुलं आहेत या मुलांना रिपीट पैसे मिळणार कसे, किंवा ह्यांचे पेमेंट्स आम्ही रिपीट देऊ कसं शकणार. बरं, कधी ना कधी हे संपणार आहे. बरोबर आहे ना. आता जे स्टार्ट आहे ते कधी ना कधी कुठं तर संपणार आहे. बरोबर. मग आम्ही विचार केला, किंवा जे ऑफिस आहे, आता एखाद्या गावात ऑफिस आहे, तिथली घरं जर बऱ्यापैकी संपली तर तिथला सेल्स कमी येईल. त्या मुलांना परत ते पैसे मिळायचे बंद होतील, किंवा सेल्स असेल तरच पैसे देणार. कुठलीही कंपनी सेल करून जे प्रॉफिट होते त्याच्यातनंच प्रॉफिट देणार. म्हणून आम्ही विचार केला की रिपीट सेल्सचं काय प्रोडक्ट्स आपल्याला मिळते का, की जेणेकरून लोकांना वारंवार लागेल आणि त्यातनं ह्या मुलांना 2 पैसे मिळतील आणि त्यातनं ही 2 मुलांची जॉब फिक्स होतील. म्हणून आम्ही असं आयुर्वेदिक प्रोडक्ट, आणि त्यावेळी ते ट्रेंड पण होता थोडंसं आपलं कोरोनाच्या काळात. आता लोकांना प्रॉब्लेम्स पण होत होते, तर लोक पण शोधात होती की बाबा काही चांगले, आणि त्यावेळेला आम्हाला चांगली लोक पण गाठ पडली. काही त्या प्रोडक्ट्स बद्दल चांगले प्रोडक्ट्स पण आम्हाला मिळाले की त्या पद्धतीचे, की बाबा जेणेकरून आम्ही मार्केटमध्ये त्या प्रोडक्टनं, आमचं आता तर नाव आहेच दास ग्रुपचं,
आणि नाव चांगलं करू शकतोय किंवा डेफिनेटली. त्या कमी रेटमध्ये. आता आम्ही जे प्रोडक्ट्स देतो ते डायरेक्ट कस्टमरला देतो, त्यामुळे मध्ये काय डीलर बिलर ह्याचं कमिशन जे असतं ते दिलं जात नाही. त्याच्यामुळे बरोबर. एखादी गोष्ट कस्टमरला 5,000ला जात असेल तर ते 2,500ला आम्ही देऊ शकतो, तर लोकांचे त्याच्यात पैसे पण वाचतील. बरोबर. हा सगळा प्रयत्न करून आम्ही मग हा आम्हाला प्रोडक्टची आवडले आणि हे प्रोडक्ट आम्ही चालू. राईट. आता जेव्हा तुम्ही प्रोडक्ट चूज करता कुठलाही, आपला सेफ्टी डिव्हाइस असेल किंवा तुम्ही आता बेवरेजेसचे आपले प्रोडक्ट तुम्ही फायनल केले, बरोबर. तर ते फायनल करताना अशा कुठल्या गोष्टी विचार होता का तुमचा की आपण ह्याच्यामध्ये जायला हवं, जेणेकरून बिझनेस तर आहेच पण लोकांचं, कारण तुम्ही हेल्थ आणि सेफ्टी या दोन्हीकडे आला, दोन्हीकडे. त्याच्यामुळे हा विचार काहीतरी असेल. आम्ही 100% कोणतेही प्रोडक्ट ज्यावेळी चालू करतो त्यावेळी 100% विचार करतो की ऍक्च्युली या प्रोडक्टची नीड किती आहे लोकांना. डिमांड. बरोबर आहे ना, बरोबर. डिमांड किती आहे. आता काय बऱ्याचशा गोष्टी विकायला आहेत, तसं आपण बरेच टीव्ही विकू शकतो किंवा काय पण, ते ह्या सगळ्या एंटरटेनमेंटच्या वस्तू आल्या किंवा थोड्याशा चैनीच्या वस्तू आल्या. आम्हाला असं वाटत नाही की बाबा ह्या वस्तूंमध्ये जास्त काम करावं. आम्हाला असं वाटतं की नीड किती आहे, म्हणजे त्या प्रोडक्टचा लोकांना किती फायदा झाला पाहिजे ओके. आणि लोकांना किती फायदा होईल. बरोबर आहे. आणि बरीच लोक त्याच्यामध्ये प्रॉफिट कमी आहे म्हणून करत नाहीत बरीच लोक. तर आमचा विचार असा आहे की लोकांचा फायदा झाला पाहिजे, भले प्रॉफिट कमी मिळून दे आपल्याला, पण आणि प्रॉफिट कमी असल्यामुळे काही लोक त्याच्यात उतरत नाहीत, तर आपण त्याच्यात उतरावं. राईट. आणि आपण जावं लोकांपर्यंत, आपण पोचावं लोकांना त्या वस्तू, चांगल्या ब्रँडेड क्वालिटी वस्तू घरापर्यंत पोचाव्या. कारण मध्ये जर 8-10 लोकांची चेन आली तर ते पोचत नाहीत व्यवस्थित, वेळेत पोचत नाहीत. तर आम्हाला वाटतं की आम्ही डायरेक्ट जातो तर आम्ही चांगलं करू शकतो. बरोबर. कारण आम्ही कंपनीचे ग्राहक सेवा डायरेक्ट देऊ शकतो चांगलं. म्हणून आम्हाला वाटतं की ज्या लोकांना नीड असेल लोकांची, लोकांना चांगलं प्रॉफिट होईल आणि त्यातनं आमची ही टीम, आमच्या मुलांना 2 पैसे प्रॉफिट होईल, या मुलांचं आज घरं चालतील, असे काही प्रोडक्ट आम्ही निवडून आणि ते सगळ्याचा विचार विनिमय करूनच मगच आम्ही त्याच्यात होतो. वाव. पण हे सगळं करताना तुमची जे विकणारी जी टीम वगैरे असेल किंवा तुम्ही पण आलात, तर बरीच लोकांना कॉम्पिटिशनला घाबरतात. सो तुम्ही काय सांगाल कॉम्पिटिशन बद्दल? कॉम्पिटिशनला घाबरायचं गरज नाहीये. बघा, तुम्ही तुमच्या जागेला आहेत, ते त्यांच्या जागेला आहेत. ओके. बरोबर आहे. तुमचे किती कष्ट असतील तेवढं तुम्ही पुढे जाल. बरोबर आहे. त्यामुळे कॉम्पिटिशनला घाबरायची गरज नाहीये. मार्केटमध्ये बरंच चालू आहे. आज लक्स आहे म्हणून संतूर काढायचा बंद नाहीये, संतूर आहे म्हणून हमाम काढायचा बंद नाहीये. बरोबर आहे ना. एवढे मोठे ब्रँड जर ते कॉम्पिटिशनला कधी घाबरत नसतील तर आपल्याला घाबरायची काय गरज आहे. आपला भले छोटा असेल पण आपलाही व्यवसाय कधी ना कधी मोठा होऊ शकतो. त्याच्यामुळे सुरुवात ही केलीच पाहिजे. बरोबर. अगोदरच आपण जर विचार करत बसलो की हे प्रोडक्ट, मग विचारातच तो प्रोडक्ट संपतो कधी कधी. मग मला असं वाटतं की विचार करण्यापेक्षा करून पहा. ठीक आहे, काय होईल लईत लई नाही होणार, एक्सपिरियन्स मिळेल. बरोबर, एक्सपिरियन्स मिळेल, अनुभव मिळेल चांगला मोठा. बरोबर. बरं झालं तर मग तर खूप चांगलं होईल. म्हणून करून बघितलेलं कधीही चांगलं. कुठलाही व्यवसाय तुम्ही स्वतः डोकं आयडिया लावत बसू नका, की स्वतःच विचार करत बसू नका की होईल की नाही, होईल की नाही, होईल की नाही. करून तर बघा, लईत लई काय होईल, बंद पडेल. बरोबर. वर्स्ट केस सिनॅरिओ. तुम्ही काय लई फरक पडणार नाही, पण झालं तर काय होणार त्याचा पण विचार करा. तेच आहे. परत एकदा तुम्ही म्हणलं माइंडसेट येतो, किंवा नाही होणारच विचार करत असाल तर तसंही तुम्ही सुरूच नाही करू शकता. निगेटिव्ह विचार जास्त करत बसला तर पॉझिटिव्हला जागाच मिळणार नाही. बरोबर. म्हणून तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा, 100% तुमच्याबद्दल पॉझिटिव्ह होईल. डेफिनेटली. आणि तयारी तुमची असेल तर वेळ देण्याची तयारी पाहिजे. वेळ देण्याची. तुम्ही म्हणलं ना तुम्हाला आता पोरगा पहिलीत गेला लगेच ग्रॅज्युएट होईल म्हणून का नाही, आपण वेळ देतो तिथं. बरोबर. तर हिथंही वेळ देण्याची तयारी ठेवा. बरोबर. तुम्ही आज ते स्टार्ट केले, हळूहळू का होईना ते तुमचं चालू. त्याला वेळ दिला पाहिजे. 100%. असला जगातला कुठलाच बिझनेस नाही की मी आज चालू केला लगेच चालू. मग ते आहेत 2 नंबर आहेत पण त्याच्यात घुसायचंच नाही आपल्याला. बरोबर ना. तर आपण हिथं वेळ देण्याची तयारी ठेवा. बरोबर. तुम्हाला आता जर तुम्ही बऱ्याच आता राज्यांमध्ये काम करताय, आता आपण किती राज्यांमध्ये? मी आता आपण 5 ते 6 राज्यांमध्ये 5 ते 6 राज्यांमध्ये आपण काम करतोय. म्हणजे ऑलमोस्ट या राज्यामध्ये काम करत असताना तुम्हाला काय दिसते की कुठल्या भारतामध्ये सध्या कुठल्या बिझनेसमध्ये येणाऱ्या काळामध्ये खूप चांगले बिझनेसेस होऊ शकणार आहेत किंवा खूप संधी दिसतात असं तुम्हाला वाटतंय? हेल्थ विषयी खूप चांगलं काम होऊ शकतं आता आम्ही बाकीच्या राज्यांमध्ये. कारण आता इथून पुढचं जग जे आहे थोडंसं चेंज व्हावं लागलंय, माइंडसेट लोकांचा चेंज व्हावं लागलाय. तुम्ही पहिला बघितले असतील योगाचे क्लासेस कुठं तर दिसायचे, माहीत पण पडायचे नाहीत. आज भरपूर दिसत आहेत. आज न्यूट्रिशन च्या गोष्टी माहीत पण न्यूट्रिशन काय हे माहीत पण नव्हतं. आज ते माहीत व्हायला लागलं, लोकांना माहीत झालं. जिमचं वेळ वाढले लोकांना, फिटनेस बद्दल लोक प्रेम करावी स्वतःवर असं म्हणू शकतो आपण. पूर्वी काय असू दे चालतंय, पोट सुटले काय,
पण आज लोक विचार करायचे की मला चांगलं दिसलं पाहिजे. बरोबर आहे का? तर मीडिया आज समोर आहे, कुठेही कॅमेऱ्याचा क्लिक होतो आणि कुठेही व्हिडिओ आपला निघतो. त्याच्यामुळे लोकांना त्या अवेअरनेस जागा झाला आणि लोकांना वाटायला की आपण सुंदर दिसलं पाहिजे, चांगलं दिसलं पाहिजे, हेल्दी वाटलं पाहिजे. तर हा काळ चांगला आहे. तर तो लॉंग टर्म बिझनेस तुमच्यासाठी इथून पुढे होऊ शकतो. आणि लोक आपल्या शरीराची काळजी, करोनानं शिकवलं पण लोकांना की बाबा घेणं, तुझ्याकडे करोड रुपये आहेत, शरीर नाही तर तुझं त्या पैशाचा काहीच उपयोग नाही, हेही लोकांना कळालं. त्यामुळे हेल्थ इंडस्ट्रीज ही खूप छान चाललेली आहे आणि त्याच्यामध्ये लोकांना चांगले व्यवसाय मोठमोठे होऊ शकतात. हेल्थ इंडस्ट्रीज असेल किंवा आता बऱ्याचशा नवीन नवीन AI आलं, ह्या नवीन गोष्टींमध्ये मोठे चांगले बिझनेसेस उभा करू शकतात. सो दास ग्रुप पण टेक्नॉलॉजीमध्ये पण बरंच काम करायला लागलं आहे. तुम्ही सगळी टीम पण टेक्नॉलॉजी आणण्याचा प्रयत्न करता. मी ते पण बघितलं की अटेंडन्सपासून सॅलरीजपासून सगळ्या गोष्टी कशा सिस्टम ओरिएंटेड होतील तिकडे तुमचा फोकस दिसला आणि मला वाटते सिस्टम आहे तरच बिझनेस ग्रो होतो. सो मला विचारायचं होतं की पुढं की आता दास ग्रुप इथून पुढे, दास ग्रुप पूर्ण बेव्हरेजेस असू दे का अजून कुठले हे असू देत, की आपण पुढचं जर मी तुम्हाला 5-10 वर्ष विचारले तर तुम्ही काय बघताय आणि कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये आम्ही तुम्हाला अजून बघू शकतोय? दास ग्रुपमध्ये आता तर ॲक्च्युली आपलं सगळ्यात मोठं टार्गेट आहे की जॉबचं लोकांना म्हणजे जी रिक्वायरमेंट लोकांची आहे, 5 लाख लोकांची माझं टार्गेट आहे, ती तर आपल्याला पूर्ण करायचंच आहे मला. राईट. आणि जास्तीत जास्त चांगले प्रोडक्ट्स मार्केट्समधले लोकांपर्यंत कसे पोचतील आणि कमी खर्चात म्हणजे कमी अमाऊंट्समध्ये एक चांगले ओरिजिनल प्रोडक्ट्समध्ये. आज बघितला तुम्ही डुप्लिकेटचा पण भरपूर जमाना आलाय, बरेच चालू आहे. आता आमच्या नावानं सुद्धा 2-3 ब्रँड डुप्लिकेट मार्केटमध्ये चालू आहे, कारण हेही वाढा लागले. तर चांगला ब्रँड, चांगलं नाव आणि एक चांगल्या टेक्नॉलॉजीद्वारे ते लोकांपर्यंत कसे पोहोचतील. आणि आम्ही 5 राज्यात आता काम करतोय, तर आमचं विजन आहे पुढच्या 13 राज्यांमध्ये पण आमचं दास ग्रुपचं नाव असेल. तिथेही बऱ्याच लोकांना आम्ही जॉब करून देऊ चालू, लोकांना तिथं जॉब मिळतील, तिथं चांगले लोक पैसे कमवतील. हे आमचं आता बरेच राज्य असे आहेत की तिथं 2-2.5 हजारमध्ये पण खूप भारी अमाऊंट वाटते तिथं. असे आता MP वगैरे आम्ही जातोय, तिथं बघितलं की खूप कमी पैसे मिळतात लोकांना, त्या कमी पैशावर जॉब करतात लोक. तर त्यांना आपण कसं बाबा चांगलं देता येईल आपल्या पद्धतीनं, त्यांनी घरात राहून सुद्धा चांगली एक जॉब करून पैसे चांगले कमवून, ह्याचं विजन आमचं आता आहे. आणि त्या विजननं आम्ही 13 राज्यांमध्ये काम करायचं, त्या पद्धतीने काम सुद्धा आमचं चालू झालेलं आहे. ओके. सो दास ग्रुप सोबत जर कोणाला काम करायचं असेल तर त्याला काही प्रोसिजर आहे किंवा काय आहे, तुमच्यापर्यंत कसं पोहोचलं जाऊ शकतं? आमच्याकडं सोपी प्रोसिजर आहे. जिथं तुमच्या जवळपास जिथं ऑफिस आहे तिथं कॉन्टॅक्ट करून, तिथं जो मेन हेड आहे त्याच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही तिथं डायरेक्ट जॉब जॉईन करू शकताय. किंवा डायरेक्ट कंपनीचा नंबर पण आपला वेबसाईटवर फ्लॅश होतोय, तुम्ही डायरेक्ट कॉल करून ज्याला कामाची गरज आहे त्यांच्याकडे येऊ शकताय. नवीन आयडियाज पण आमच्या चालू आहेत. आता नवीन नवीन प्रोडक्ट्समध्ये पण आयडियाज चालू आहेत. काही लोकांना नवीन आयडियाज असतील की बाबा काय असेल आयडिया किंवा मला ही आयडिया आहे आणि मला दास ग्रुप बरोबर करायचं आहे, तर अशी लोक सुद्धा आम्हाला येऊन भेटू शकतात आणि त्यांच्याबरोबर पण आम्ही स्टार्ट करू शकतो. जबरदस्त. सो सगळ्यात इम्पॉर्टंट की दास ग्रुपकडे येताना काय मानसिकता ठेवून यायची? दास ग्रुपकडे येताना तुम्हाला सगळ्यात पहिली एक तुमच्याकडे प्रामाणिकपणा पाहिजे आणि कष्टाची तयारी. ह्या 2 गोष्टी असेल तर दास ग्रुप 100% तुम्हाला पुढे, आणि तुमचा पैसा सॉल्व्ह होणार दास ग्रुपकडे 100%. डेफिनेटली. ओके. सो जाता जाता मला वाटतं की आपण बरीच चर्चा केली, बऱ्याच विषयांवरती आपण डिस्कशन केलं. जे बिझनेस सुरू करायचा प्रयत्न करतात आहे, जे बिझनेसमध्ये आहेत आणि ज्यांना बिझनेस ग्रो करायचं, ह्या तिन्ही लोकांसाठी तुम्ही काय सांगाल? ज्यांना बिझनेस सुरू करायचं पहिले त्यांच्यासाठी. ज्यांना बिझनेस सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी मी एक सांगेन की त्या व्यवसायाची पुरेपूर माहिती घ्या, त्या व्यवसायाचं पूर्ण ट्रेनिंग घ्या. नाहीतर साईडला कोणाचा तर व्यवसाय चालू आहे म्हणून तुम्ही तो धंदा कधीच करू नका. त्या व्यवसायातल्या आतल्या सगळ्या गोष्टी बघून घ्या. त्या व्यवसायामध्ये काही लोक तज्ज्ञ झालेले असतील किंवा ती लोक आज टॉपला असतील, तर त्या लोकांना जाऊन भेटा. त्या व्यवसायाचा गुड जाणून घ्या की बाबा सर ही मला चालू करायचं आहे आणि मी कशा पद्धतीनं करू शकतोय किंवा काय लागेल ह्याच्यात मला करायला, हे सगळ्यात पहिला तुम्ही त्याच्याकडनं जाणून घ्या. त्या व्यवसायाची पूर्ण माहिती घ्या. त्या व्यवसायाबद्दल थांबण्याची आपली कॅपॅसिटी आहे का हे चेक करा आणि मग तो व्यवसाय तुम्ही स्टार्ट करा. दुसरी लोक ज्यांना आत्ता बिझनेसमध्ये 2-3 वर्ष झालेत, सो त्या लोकांना मी असं सांगेन की 2-3 वर्ष झालेत, नशिबानं तुमचा व्यवसाय टॉपला असेल तर खूप चांगला आहे. फक्त अपडेट राहावा की जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अडचणी, पुढे येणारे प्रॉब्लेम्स आत्तापासून प्रिपेअर राहावा त्याच्याबद्दल. आणि ज्यांचा अजून चालत नसेल, थोडंसं
खालीवर असेल त्यांना थोडं थांबण्याची कॅपॅसिटी आहे, ठेवा. 100% तुमचा व्यवसाय टॉपला जाणार आहे. फक्त तुम्हाला तेवढा वेळ अजून द्यायची गरज आहे. आणि जर होत नसेल तर विचार करा की का होत नाहीये, काय प्रॉब्लेम्स आहेत, ते प्रॉब्लेम्स दूर करा. 100% तो व्यवसाय टॉपला. आणि ज्यांना खूप मोठी उडी घ्यायची आणि काही वर्ष झालेत बिझनेसमध्ये, त्यांनी त्या सिच्युएशनला काय केलं? ज्यांना आता आहे बिझनेस पण अजून टॉपला जायचंय, त्यांनी अपडेट व्हा. नवीन काय करू शकतोय, त्या बिझनेस बरोबर साईड बिझनेस काय करू शकतोय हे बघा, की जेणेकरून तो बिझनेस आपला टॉपला जाईल. त्याच्याबरोबर त्याचे पार्ट करा की बाबा आज एक पार्ट मी चालवतोय तर अजून त्याच्या वेंचर्स मल्टिपल करा, म्हणजे तो टॉपला जाईल डेफिनेटली. सो थँक्यू सो मच सर, तुम्ही खूप भारी भारी इन्फॉर्मेशन दिलीत आणि तुमचा रिअल अनुभव आम्हाला ऐकायला मिळाला. इव्हन मी तुम्हाला मुद्दामून प्रश्न विचारले कारण आम्हाला 3-5 वर्ष झालेत. सो आमची तीच स्केल आहे आता की आपण कसं ग्रो होऊ शकतो, आम्ही कसं नेक्स्ट लेवलला जाऊ शकतो. तुमच्यासारख्या उद्योजकांकडनं आम्ही शिकतोय, नक्की विचारतोय त्यांना, कारण प्रत्येक बिझनेस हा सुरू होतो मोठा होण्यासाठीच. आणि मला असं वाटतं की ती गोष्ट त्यांना माहिती नाही आहे, ती इन्फॉर्मेशन नाही आहे त्यांच्यापर्यंत. बरोबर. ते त्यांचे चॉईसेस डिसिजन चुकू शकतात, ज्याच्यामुळे ते बिझनेस मोठे होत नाहीत असं मला वाटतं. आणि ज्या व्यवसाय करणार आहे त्याची ट्रेनिंग माहिती घेणं गरजेचं खूप आहे. दुसरी गोष्ट चालू आहे तर अपडेट करायचं, तर अपडेट करायसाठी काय करायला पाहिजे बरोबर हे बघितलं पाहिजे. म्हणजे आता आपण म्हणतो ना की एखादा चहाचा गाडा साईडला आहे तर आपण जाऊन तिथे चहाचा गाडा घालण्यात काय मजा नाही, कारण त्याचा चालतोय म्हणून. हा, तुम्ही दूध विका तिथं, खरंय, बरोबर आहे की नाही, किंवा चहा बरोबर काय तर खाणारा आयटम विका, तर तुमचा धंदा चालेल. बऱ्याच वेळेला आपल्या इथं काय होतं की एखाद्याने चहाचा त्याचा चालला म्हटलं की समोर लगेच आपण चहाचा आणि मग लॉस मध्ये येतो परत, कारण त्याने धंदा बसवलेला आहे. तुमच्याकडे गिराईक कधी वळणार आणि मग तुम्ही बिझनेसलाच निगेटिव्ह ठरवता. मग तुम्ही म्हणताय की बिझनेस बाद आहे, असं न करता आपण कॉम्पिटिटर तयार न करता त्याच्याबरोबर मिळून कसं कोलॅबरेशन करून कसं धंदा करता येईल हे भारी होईल. आणि ज्या व्यवसायात आहे आता आपण बाबा समजा आपल्याला व्यवसाय वृद्धी करायची, बरोबर आहे. आता एखादं तुमचं मीडियाचा व्यवसाय, बरोबर, ह्याला अटॅचमेंट काय आहे? जसं बाबा आता मी मगाशी सांगितलं की चहा विकतोय, आपल्याला धंदा वाढवायचा आहे, तर त्याच्या साईडला दूध विकू शकतो, त्याच्या साईडला खायचा ब्रेड विकू शकतो. हे असे धंदे तुम्ही जर जोडत गेला तर 100% तुमचे व्यवसाय वाढतात. आणि कोलॅबरेशन होतं, जास्तीत जास्त असिस्टिंग टीम वाढते, मोठे होतं. राईट. बढिया. आणि सगळे एकत्र सोबत मोठे होतं तर मग कॉम्पिटिशन वाढत नाही, वाटत पण नाही आणि वाढतही नाही. बऱ्याच वेळेला असं पण होतं. तर मी मगाशी तुम्हाला सांगितलं की बाबा जाऊन विचारा की एखाद्या चांगल्या व्यवसायाला तो सांगायला पण बघत नाही, पण मला नाही वाटत की असं की त्यानं सांगितलं पाहिजे आणि विचारणाऱ्याला पण त्या पद्धतीने विचारलं पाहिजे. नाहीतर बाबा विचारून परत त्याच्या साईडलाच दुकान माझा धंदा न्यायचा असेल, असं नाही, असं पण उपयोगाचं नाही. तर ह्या गोष्टी आपल्या इंडियन मेंटॅलिटी थोडीशी चेंज होऊन थोडंसं बदल झाला तर 100% आपल्या, मला वाटतं ही मानसिकता आहे, म्हणजे ही माइंडसेट आहे की तुम्ही काय घेताय. कारण बिझनेसमध्ये बऱ्याच चांगल्या वाईट गोष्टी दोन्ही घडत असतात, पण तो जर तुम्ही त्या भावनेने लोकांपर्यंत गेलात की बाबा नाही तुम्ही, कारण जसं तुम्ही म्हणलात की त्याला जर असं वाटायला लागलं की तुम्ही त्याचाच बिझनेस घेऊन जाणार आहात. लोकांना इझी पाहिजे, इझी पाहिजे, सगळं इझी नाही पाहिजे, कष्ट पाहिजे, तर तुम्ही टिकाल. राईट. तुम्ही जे इझी कराल ते इझी जाणार परत. जबरदस्त. त्यामुळे तुम्ही सुरुवातीपासून तुम्हाला स्ट्रगल आहे, स्ट्रगल करा, 100% लाईफ टाईम टिकाल. आणि स्ट्रगल ज्यावेळी करताय त्यावेळी तुम्हाला माहित असतं की बाबा मी काय केलंय, खरंय, बरोबर आहे की नाही. सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडे असतात. तुम्ही जे असं इझी कराल ती इझीला स्ट्रगल नाही, तुमच्याकडे कुठल्याच प्रश्नाचं उत्तर नाही. अडचण आली की तुम्ही थांबून जाणार. राईट. सो थँक्यू सो मच सर, मजा आली खरंच. खूप भारी गोष्टी तुम्ही सांगितलात. बिझनेसमधले रिअल एक्सपिरियन्स काय असतात, टीम मॅनेजमेंट असू देत, मोठा बिझनेस कसा करायचा असू देत, प्रोडक्ट कसा चूज करायचा, स्केल कसा करायचा, टीम हँडल कशी करायची, ह्या बऱ्याच गोष्टी मला वाटतं की जसं कोर्सेससारखं काम झालं आहे. मला वाटतं ही इन्फॉर्मेशन मिस असते लोकांपर्यंत. तोच आमचा पण प्रयत्न आहे. आणि दास ग्रुपच्या पुढील भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आपण असंच मस्त काम करत राहू. आम्ही तुम्हाला लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचण्याचा थोडासा छोटासा प्रयत्न आमचा पण चाललाय. तुमचं बी तुमच्या सगळ्या टीमचं अभिनंदन, कारण आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायचं म्हणजे आम्ही पर्सनली एकाला जाऊन किंवा हे सांगू शकत नाही, किंवा हे बिझनेसचा अनुभव आम्हालाही आवडतं की लोकांना आमच्या देशाबद्दलचं काहीतरी कर्तव्य आहे आणि आम्हाला ते करायचं आहे. आणि ह्या माध्यमातून म्हणजे तुमच्या माध्यमातून, तुमच्या टीमच्या माध्यमातून हे लोकांपर्यंत पोहोचतंय, हेच आमच्यासाठी खूप म्हणजे आनंदाची गोष्ट आहे. थँक्यू सो मच सर. सरांचा इंस्टाग्रामचा ID आम्ही खाली देऊच, सरांना नक्की फॉलो करा. वेबसाईट पण सरांची देऊ आणि मोबाईल नंबर पण देऊ. जर कोणाला दास ग्रुपसोबत काम करायचं असेल तर नक्की त्यांनी कॉन्टॅक्ट करू शकता. सो परत एकदा थँक्यू सो मच. सगळ्यांनी पॉडकास्ट पूर्ण बघितला असेलच, सर थँक्यू सो मच. थँक्यू.